गॅस टँकरमधून अवैधरित्या गॅस चोरी करणाऱ्या टोळीवर जिल्हा पुरवठा विभागाने केली मोठी कारवाई। 1.26 कोटींचा मुद्देमाल जप्त केला। वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवार भागात संयुक्त धाड टाकून गॅस टँकरमधून होत होती अवैध गॅस चोरी। ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयाकडून। नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईचे चंद्रकांत डांगे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण पुलारी छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय भरारी पथक आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय यांच्या कर्मचाऱ्यांनी वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवार भागात संयुक्त धाड टाकून गॅस टँकरमधून चालणारी अवैध गॅस चोरी उघडकीस आणली। या यशस्वी कारवाईत एकूण 1,26,87,099 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नियंत्रक शिधा वाटप यांच्याकडील आदेशानुसार आणि मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे 2 एप्रिल रोजी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील हॉटेल साई यशच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली। राज्यस्तरीय भरारी पथक आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने परिसरात अंधारात दबा धरून पाहणी केली असता 2 LPG टँकरमधून अवैधरित्या धोकादायक पद्धतीने पाईपच्या सहाय्याने व्यावसायिक गॅस सिलेंडर भरले जात असल्याचं रंगेहात दिसून आलं। पथकाने कोणतीही संधी न देता तातडीने छापा टाकून टँकर चालकाला जागेवरच ताब्यात घेतला। मुद्देमाल जप्त करून केली मोठी कारवाई। या धडक कारवाईत खालील मुख्य मुद्देमाल जप्त करण्यात आला। 2 LPG टँकर क्रमांक MH43CK 5921 आणि MH43CK 5747 किंमत प्रत्येकी 52.95 लाख रुपये, एकूण 1.5 कोटी। LPG गॅस साठा दोनही टँकरमधील अंदाजे 35,220 किलो गॅस किंमत 20.4 लाख रुपये। गॅस सिलेंडर व्यावसायिक वापराचे 17 भरलेले आणि 6 रिकामे सिलेंडर तसेच काही घरगुती आणि 5 किलोचे छोटे सिलेंडर। इतर साहित्य टँकरमधून गॅस काढण्यासाठी आणि सिलेंडर भरण्यासाठी वापरण्यात येणारे 4 विशेष व्हॉल्व्हचे रबरी पाईप। पथकातील अधिकारी व कर्मचारी। सदर कारवाई सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप विश्वनाथ शिंदे यांच्यासह पथकातील सागर सिंगल, हिदायत खान, इरफान पटेल, अमोल कासार, संदीप मोरे, पांचाळ, रामेश्वर लोखंडे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील इतर सहकाऱ्यांनी अत्यंत धाडसाने पूर्ण केली। टँकर चालक श्रीकृष्ण सखाराम दहिफळे, मिराज मोजेश खान, व्यवसायाचा मालक महेश विष्णू थोरात आणि टँकर मालक श्री खेदी यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 आणि LPG पुरवठा व वितरण आदेश 2000 च्या विविध कलमान्वये MIDC पोलीस ठाणे वाळूज येथे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.